नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सुडवन संसार बंधन तोडावे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती दया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे समचरण सरोजं संग्रमिलांबधावं शरणहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला गंधरं कंजमित्रं सदयधवलः संविच्चलं चिन्तयामि ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवाच दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टक
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीत्यो नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयंचे गिरिया स्मरण होय सकळ विघ्नांचे हरिकरण तीचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला राम कृष्ण नामे हिदोनी साचिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपोली आपण करा सोडवन संसार बंधन सोडा देगी अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमान जी महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज सद्गुरु जोग महाराज आदिकरून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो स्वर्गीय अप्पांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित चिंतन सेवेकरता निरूपण करता घेतलेला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा
नामस्मरणाचं महत्व प्रतिपादित करणारा गोड असा चैतन्य अभंग आहे. विठ्ठल पवित्र भूमी असणारं श्री क्षेत्र सुळेवाडी हे गाव, या गावातील अतिशय पारमार्थिक व्यक्तिमत्व वारकरी भूषण, ज्यांनी आपल्या गोड स्वभावाने संपूर्ण सुळेवाडी परिसरामध्ये स्वतःचे अस्तित्व तयार केलं. स्वर्गीय निवृत्ती किसनराव गावकर उर्फ आप्पा. आपण आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपणच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करण्याकरता आजचे हे कीर्तन रूपी वाक्पुष्प आहे. आपणच्या चरणी आपण सर्वजण श्रद्धांजलीच्या रूपाने समर्पित करणार आहोत. गावकर परिवाराच्या वतीने संपूर्ण नियोजन ज्यांनी केलं ते हरिभक्तीपरायण गायनाचार्य सचिनजी महाराज गावकर, तसेच विक्रमदादा आणि समस्त गावकर परिवारातील सर्व सदस्य, त्यामध्ये या परिवाराच्या सुकन्या आहेत योग्यताताई संतोषराव डेरिंगे, आणि या परिवाराच्या मातोश्री आहेत सरूबाई निवृत्ती गावकर, आणि समस्त गावकर परिवार सर्व सदस्य या नियोजनामध्ये आहेत. आज संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमस्थळ आलाय त्यातल्या सुळेवाडी गावचं भूषण पूजनीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण गावकर बाबा यांनी आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली आहे. सेवेकरता विशेष आग्रह सचिन दादांचा होता, विक्रम भाऊंचा होता आणि समस्त भजनी मंडळाचा होता. विशेष आग्रह ज्यांचा नेहमी मला नाशिक जिल्ह्यामध्ये सेवेकरता असतो ते मृदंग अलंकार, मृदंगमणी हरिभक्तीपरायण किरणजी महाराज घोसावी यांचाही आग्रह आजच्या सेवेकरता होता. दादांचा मृदंग आहे आणि आज स्वरांची मैत्री फार जोरात आहे. आपल्या परिसराचं भूषण स्वर रत्नस्वर अलंकार, नाशिक जिल्ह्याचे वैभव, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य स्वराधीश स्वर भास्कर हरिभक्तीपरायण आदरणीय अण्णा तुकारामजी महाराज वारके, त्यांच्याबरोबर वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना सोबत घेऊन आपल्या गोड स्वभावाने लहान थोर आबाल वृद्ध भजनी मंडळातील सामान्यातल्या सामान्य गायकाबरोबर ज्यांनी गोड चाल म्हणावी असं गोड व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण पूजनीय भाऊ. भाऊ हे नाव कोणाला शोभतं? जो सर्वांना जपतो त्यांनाच भाऊ हे नाव शोभतं. आपण हक्काने म्हणतो भाऊ आहे तिथं काही घाबरू नको. अतिशय गोड असं नियोजन भाऊंचं असतं, गोड स्वभाव आहे. आणि या परिसरामध्ये सर्वप्रथम भाऊंच्या प्रेमास्तवच मला 7-8 वर्षापूर्वी भाऊंनी संधी दिली आणि या परिसरात येण्याचा योग आला. भाऊंना सुद्धा वंदन आहे. वारकरी संप्रदायामध्ये त्यांना वारकरी संगीत रत्न पुरस्कार मिळाला, त्याबद्दल टाळी वाजून आपण सगळेजण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्याबरोबर मृदंगाचे महामेरू मृदंग अलंकार माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज खरात, त्यांचं सुद्धा कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सचिन दादांचे प्रेमास्थ उपस्थित असणारे युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण सुदामजी महाराज घाडगे, त्यांना सुद्धा वंदन आहे. पूजनीय श्रद्धेय पूजनीय शिवलिंगजी स्वामी महाराज, त्यांना सुद्धा वंदन करतो. उपस्थित शिवानंद महाराज, या बाजूची विनेकरी महाराज, सर्व टाळकरी महाराज मंडळी, महाराजांचं नाव हनुमंतजी महाराज आहेत. आणि आज विशेष उपस्थितीमध्ये ज्यांनी महाराष्ट्रभर आपला सिन्नर तालुका आणि आपला परिसर पोहोचवला, गोड आवाज त्यांचा आहे. सारेगमप सूर नवा ध्यास नवा या मालिकेमध्ये ज्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलंय श्री हरिभक्तीपरायण हर्षदजी गोळेसर, त्यांच्याबद्दल टाळी वाजवा. खरं तर हार्मोनियमला त्यांनी साथ करणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. त्यांचं गायन फार तयार आहे, गायन तयार आहे. आणि एकदा माणसाचं प्रमोशन झालं की माणूस मागे येत नसतो, पण ज्याचा स्वभाव मोठा असतो ना तो लहानातलं लहान काम करायची तयार असतो. उपस्थित आमचे
हरिभाऊ दादा आहेत गायकवाड, तसेच कैलासजी आहे आणि साई खेड्यातील बरीच मंडळी, आमचे सुंदरभान महाराज आहे. आपण सर्वजण मला पूजनीय आहात, वंदनीय आहात. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा गोड असा अभंग आज आपण सेवेकरता घेतला. आपल्याकडं वेळ फार कमी आहे. बरोबर 12 वाजता आपल्याला थांबायचं आहे. 12च्या दरम्यान आपला सेवेचा समारोप झालेला असेल. 10 ते 12 संकल्पित वेळ आहे. थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. मस्तक हे पाया आमचे मित्र एकनाथजी जाधव हे उपस्थित झाले. आवाज थोडासा शार्प करा, माझा थोडा शार्प करा. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची सेवा आहे. पुण्यस्मरण कुणाचं करावं? पुण्यस्मरण हे 2 शब्द आहेत, एकत्र आले की पुण्यस्मरण. पुण्य आणि स्मरण या जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ते पुण्य आहे. बरं, हे पुण्य डोळ्याने दिसत नाही. हे पुण्य प्राप्त करता येतं ज्याला प्राप्त होईल त्यालाच त्याची जाणीव होते, असं पुण्य आहे. आणि पुण्य कोणाला वारसा हक्काने ट्रान्सफर पण करता येत नाही, की माझ्या मुलाला मी 1 लाख रुपयाचं पुण्य देऊन टाकतो, शिल्लक आहे. हे पुण्य या जगात एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे की पुण्यानं व्यवहार होत नाही. पुण्यानं व्यवहार होत नाही. संसारातले व्यवहार हे पुण्याने होत नाही. 1000 रुपयेचं पुण्य घ्या आणि डिझेल टाकून द्या असं कोणाला म्हणता येत नाही. या जगात सर्वात श्रेष्ठ पुण्य आहे असं वाक्यानं मी प्रारंभ केला. मग जर पुण्य व्यवहारात सोबतच नाहीये तर मग या पुण्याचा नेमका उपयोग काय? विठ्ठला स्वर्गीय आप्पांनी एवढं पुण्य प्राप्त केलं की आप्पांचं जीवन हे देवत्वापर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवलं. पुण्य जरी व्यवहारात सोबत नसलं तरी पुण्य हे आमचं व्यक्तिमत्व घडवत असताना फार महत्वाची भूमिका बजावत असते. मग पुण्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काय करावं लागेल? 4 वाक्य लक्षात ठेवा. अपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार ही शब्द बन जाते हैं. पहिलं वाक्य. दूसरा वाक्य, अपने शब्दों पर नजर रखिए क्योंकि शब्द ही कार्य बन जाते हैं. तीसरं वाक्य, अपने कार्य पर नजर रखिए क्योंकि कार्य ही चरित्र बन जाता है. चौथं वाक्य, अपने चरित्र पर नजर रखिए क्योंकि चरित्र ही प्रारब्ध बन जाता है. 4 वाक्य एवढे प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. माणसाच्या जीवनाचं सिंहावलोकन केलं जातं. आपल्याला समोर जरी कोणी बोलत नसलं तरी आपल्याविषयी समाज हा नेहमी अंदाज बांधत असतो. आणि अंदाज बांधत असताना तो शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचतो की हा माणूस खरोखरच पुण्यवान आहे. एकदम पुण्यवान होत नाही कोणी, ती डिग्री मिळत नाही. पुण्यवान होण्याकरता त्याला काय करावं लागेल? अपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार ही शब्द बन जाते हैं. आपले विचार जर शुद्ध असेल तर आपले शब्द शुद्ध येतील. आपले शब्द शुद्ध असतील तर आपलं कार्य शुद्ध होईल. आपलं कार्य शुद्ध असेल तर आपलं चरित्र शुद्ध होईल. आपलं चरित्र शुद्ध असेल तर आपलं प्रारब्ध शुद्ध होईल. विठ्ठला विठ्ठला किंवा संतांनी सांगितलं ज्याला पुण्य प्राप्त करायचं पुण्य
सज्जनाचं नुसतं नाव घेतलं, संतांचं नुसतं नाव घेतलं तरी आपण पुण्यवंत होतो. पण माणसाला नाव घेण्यात कमीपणा वाटतो ना, आपण कशाला त्याचं नाव घेऊ नये, कशाला, हा विकार जो आहे ना हा आपल्याला पुण्यापर्यंत नेत नाही. अगदी सोपे छोटे छोटे क्युरीज आहेत, त्रुटी छोटे छोटे आहेत, ते आपल्याला पुण्य प्राप्त करायचंय. हे पुण्य या जगात सर्वात श्रेष्ठ आहे. ते सज्जनाच्या नामस्मरणात ते पहिला विचार झाला. आपल्या विचारानं आपल्याला पुण्य प्राप्त करायचं दुसरा विचार झाला. मग पुण्यस्मरण आणि दादा आपणच करतोय. म्हणजे पुण्यस्मरणाच्या मागे नेमका विचार काय आहे, का पुण्यस्मरण करावं? कारण आपणनी या परिवाराला पुण्य प्राप्त होईल असा धर्म शिकवला, म्हणून त्यांचं पुण्यस्मरण. वाढता हा पुण्य हा धर्म गेला, वाढता हा पुण्य धर्म गेला, वाढता हा पुण्य धर्म गेला, वाढता टाळी वाजवा बरं, टाळी वाजवा. मी टाळी का वाजवायला सांगतो, कारण टाळी वाजली ना की आमचा स्वर आणखी जोरात लागतो. टाळी वाजली की आमचा ताल लागतो, आमच्या हार्मोनियम चालते. कलाकार की जाणतो तालीव नाही. आपण एखाद्याचं कौतुक, लहान मुलाकडनं एखादं काम करून घ्यायचं, संतोषराव आपल्या घरातला मुलगा आहे, त्याच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर अगोदर आपण त्याला 2 शब्द प्रेमाचे बोलतोच ना, दादा तू फार हुशार आहे रे, तुझ्यासारखा पोरगा नाही घरात, हे बस काम करावं तर तूच. त्याची स्तुती केली ना की तो काम जोरात करतो. नाही तुम्ही फार मोठे आहात विठ्ठला. चला पुढे. वाढता हा पुण्य धर्म, हा पुण्य वाढेल असा धर्म ज्यांनी जगाला शिकवला त्यांचं पुण्य स्मरण व्हावं. विठ्ठला पुण्यस्मरणाच्या बाबतीतली प्रस्तावना थांबवतो, अभंगाच्या प्रस्तावनेकडे जातो. माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आज या जगाचा अभ्यास करत असताना प्रत्येक जीवाची अवस्था पाहतात. या सृष्टीमध्ये जन्माला आलेला जीव आहे, हा जन्माला येतो, त्याचा संसार करतो आणि देह ठेवतो, पुन्हा निघून जातो, निघून गेल्यानंतर परत येतो. पण ही सायकल सुरू आहे. उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे उपजेते नासे. उपज झाली त्याचा नाश आहे. नाशिले ते पुनरपि दिसे, नाश पावला तो परत जन्माला आला. हे घटिका यंत्र जैसे हे मन मुसाफिर निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना 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 पड़ेगा. हे
टाळी वाजवा. काया कुटी खाली करना पडेगा. मुसाफिर म्हणजे पाहुणे आहेत आपण इथं. जिंदगी एक किराए का घर है, किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकल जाणं निश्चित आहे. ये काया नगर का सौदागर, ये काया नगर का सौदागर, तुझे अपन वतन में जाना है, तुझे अपन वतन में जाना है. काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. कबीरजी म्हणतात, कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरे है. न कमाल कबीर का न कबीर कमाल के, ये तो हरिगुण गाणे का नाता है. येणं जाणं, पण हे का आहे? प्रस्तावना अगदी छोटेखानी आपल्या समोर ठेवतो. जन्माला येतानाही रडलो आम्ही आणि देह ठेवतानाही रडतोय. याचं कारण जर काय असेल तर एकच कारण आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेस्तीला जीव माझा. सुख आहे, या सुखाकरता सुखाच्या मागे पळता पळता थकून गेलो. आशा होती सुख मिळेल, पण मिळालंच नाही. मग का मिळालं नाही त्याचं कारण सांगतो. अगदी सोपं कारण आहे. आमच्या अंतःकरणात जे साठवलं त्यानुसारच आमचा मनाचा डिस्प्ले समोर असेल. अंतःकरणात जर संसारच साठवला तर संसाराचा डिस्प्ले दुःख रूप आहे. प्रमाणात खूप आहे, सर्वांच्या पाठ आहे, पण अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा. संसार दुःख रूप आहे, सर्वांना माहिती आहे. पण संसारात अंतःकरणात जर असेल तर आमचं मन सुद्धा नेहमी दुःखातच राहतं. या संसाराच्या चिंतनात राहून राहून दुःख काही केलं संपत नाही. बघा तुम्ही, जगद्गुरूंच्या घरातच जगद्गुरूंचा चेहरा आणि जगद्गुरूंच्या सौभाग्यवतींचा चेहरा, जगद्गुरूंचं समाधान आणि जगद्गुरूंच्या सौभाग्यवतींचं समाधान, या दोघांची जर तुलना केली तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एक दिवस सकाळची वेळ, महाराजांचं स्नान आटोपलं आणि महाराज भजन करायला निघाले. गळ्यात विणा घेतला निघाले. हर्षद दादा नेमकं महाराजांचा मुलगा महादबा, त्याचं पोट फुगलं, लघवी तुंबली आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर धाडदिशी कोसळला. महाराजांनी एकदाच त्याच्याकडे पाहिलं, भजन करायला निघून गेले. महाराजांची मुलगी काशी जवळच होती, की पळत पळत गेली. आई, हे आई, आता दादा बेशुद्ध आहे. दादाने डोळे पांढरे केले. जिजाई आल्या, त्यांनी पाहिलं,
की महाराज इथंच होते, पण समोर मुलगा बेशुद्ध झाला तरी मुलाच्या वडिलांनी थांबू नये का तिथं? महाराज गेले भजन करायला. जिजाईंना राग आला, पोटचं पोरग बेशुद्ध आहे आणि पोराचे वडील भजन करायला निघून गेले. भाऊ जिजाईने रागाच्या भरात तो महादवा धरला आणि तसाच फरफटत चालवला. गावातली मंडळी पाहत होती. गावकरी म्हणायचे, हो आई साहेब, अहो ते बेशुद्ध आहे लेकरू, त्याला असं का ओढत नेताय, का ओढत नेताय? जिजाई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. जिजाईने भगवंताच्या समोर आणून आदळवला महादवा आणि पुन्हा शिव्या देण्याकरता पदर खोसला. कारण पदर खोसल्यानंतर शिव्या द्यायला एक वेगळंच अवसर येत असतं. माता भगिनींचा अनुभव. शिव्या द्यायला सुरुवात करणार, देवाकडे पाहिलं आणि तितक्यात महादवाचं पोट रिकामं व्हायला लागलं. काशी म्हणे, आई दादाला बाहेर घे. महादवा बाहेर आणला, मंदिराच्या बाहेर आणून तो शुद्धीवर आला. शुद्धीवर आला. आता इथं आहे का? काशी रडता रडता म्हणते, आई दादा आपल्या देवामुळे शुद्धीवर आलं नाही का? जिजाई म्हणे, काय तू तुझ्या बापावरच गेली का? अगं त्या देवाचं काय कौतुक मला सांगते. आता माझ्या शिव्या सुरू होणार होत्या ना, माझ्या शिव्यांना तो घाबरला आणि त्याने महादवा शुद्धीवर आला. आता मला इथं विचार असा मांडायचा आहे की जिजाई त्याच घरात राहत आहेत. दुःखाचा प्रसंग आला की ज्या दुःखाचं श्रेय, दुःखाचं रूपांतर सुखात झाल्याचं श्रेय स्वतःवर घेतात. तोच प्रसंग दुःखाचा जगद्गुरूंवर आला. जगद्गुरूंच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं, पण जगद्गुरूंनी त्याचं श्रेय आणि ते दुःख निवारणाचं काम कोणाकडे दिलं असेल तर ते भगवंताकडे दिलं. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा. दावरे केशवा माय बापा. स्नानाकरता कपडे काढले, स्नानगृहात जाऊन बसले. शिवबाच्या पत्नीला उकळत्या पाण्याचं पातेलं आणलं, जगद्गुरूंच्या अंगावरती ओतलं. उकळतं पाणी होतं मायबाप. चहा पिताना आपल्याला त्रास होतो, उकळतं पाणी अंगावर आलं आणि जगद्गुरूंनी भगवंताला धावा केला, भगवंताला प्रश्न विचारला, देवा हो देवा. आता आपण जर त्या जागेवर असतो तर पातीला ओतणाऱ्याकडे पाहत बसलो असतो आपण, कुणी ओतलं कुणी ओतलं. पण शेवटी दुःखाचं मूळ आहे, दुःखाचं रूपांतर सुखात करणारे माझे परमात्मा आहे. धावरे केशवा माय बापा. बस दुःख संपेल ते भगवंताच्या नामस्मरणानं. संसार जर अंतःकरणात असेल तर दुःख संपणार नाही, पण अंतःकरणामध्ये हृदयरूपी मंदिरामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल तर दुःखाचं रूपांतर सुखात होईल. म्हणून माऊली ज्ञानोबाराय नामस्मरणाचं महत्व सांगतात. अभंगाचं प्रथम चरण. रामकृष्ण नाम हे दोन्ही सारी, रामकृष्ण नाम हे दोन्ही सारी. Hare
ते स्मराकारे. दोन नामस्मरण आहेत, राम आणि कृष्ण. मग भगवंताचं अवतार कार्य प्रामुख्याने 6 प्रकारात आहे. 6 प्रकार कोणते महाराज? अंश 1, अंशांश 2, आवेश 3, कला 4, पूर्ण 5 आणि परिपूर्ण 6. विठ्ठला सर्व अवतार कार्यामध्ये परिपूर्णतम अवतार जर कोणता असेल तर दुर्जनाचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा संहार केला म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. मग हृदयरूपी मंदिरामध्ये काय आहे? आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये काय तपासून पहा. आपल्या अंतःकरणामध्ये काय असेल तर आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये दिसेल तो संसार. मग या संसाराला आपण बाजूला ठेवायचं का? महाराज येतो तुमच्या बरोबर, मग ठेवतो संसार बाजूला? नाही. संसारातील इथे कर्तव्यता सांभाळत असताना प्रपंचातील जबाबदारी या व्यवस्थित पार पाडा. संसार प्रपंच व्यवस्थित पार पाडा. त्या जबाबदारी पार पडल्या की आपली प्रपंचातली जागा नेहमी आपण लक्षात ठेवायची. आपलं प्रपंचातलं स्थान हे नेहमी लक्षात ठेवायचं. प्रपंचातलं प्रत्येकाची जागा ही कधीच परमनंट नसते. काळ असा आहे, काळ हा काळ नेहमी नवीन अपडेशन करत असतो. अपडेशन. काळ एका जागेवर कधीच कुणाला थांबू देत नाही. एका जागेवर मी जागा सांगतो. 1998 ला हरिभाऊ महाराज भजन चालू होतं आमच्या गावामध्ये आणि भजन नामांकित माणसाकडे होतं. भाऊ 1998चा काळ मला काळ सांगायचा आहे. त्या भजनामध्ये नेमका नामांकित माणूस आला तालुक्यातला. नामांकित होते तालुक्यातले माणूस आला आणि त्याने एक फोन आला. आता 1998 ला फोन म्हणजे फार दुर्मिळ होता. फोन आला. फोन आल्याबरोबर एक कार्यकर्ता पळत आला, ए भजन थांबवा. आम्ही भजन थांबवलं. साहेब फोनवर बोलले आणि फोन कट झाल्यावर परत भजन चालू झालं. 1998. 2021 ला जर भजनात फोन आला तर फोन बंद होईल का भजन बंद होईल सांगा बरं. हा फोन येतानाच आपण सांगतो कृपया आपले फोन सायलेंट करा. 98 ला जो काळ होता फोनचा तो 2021 ला त्याने राहू दिलं नाही. आणखी पुढे बोलू. ट्रकच्या पाठीमागे पहिलं लिहिलेलं राहायचं, हॉर्न प्लीज, हॉर्न प्लीज, हॉर्न प्लीज. काळाने पाहिले नाव फार जुनं झालं. त्या नावाच्या मध्ये लगेच एक शब्द टाकावा लागला, हॉर्न नॉट ओके प्लीज. आता ते म्हणते हॉर्न वाजू नका, फक्त ओके करा पुढे जा. काय तसं मी प्रपंचातली आपली जागा जर पाहिली तर आज हरिभाऊ महाराज जे कर्तृत्व आहे ते अजून 10 वर्षानंतर काळाने त्या कर्तृत्वावर विजय मिळवलेला असतो. संसारातली प्रत्येकाची जागा ही टेम्पररी नाही, ती बदलत असते. आपण स्वतःची जागा जाणून घ्यायची की आपली प्रपंचाला गरज कुठपर्यंत आहे. जोपर्यंत कर्तृत्व आहे तोपर्यंत गरज आहे. कर्तृत्व संपली की आपण स्वतःहून बाजूला व्हायचं. एका मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे, माणसाच्या वयाच्या पुढे वन लागला की माणसाने वनाचा रस्ता धरावा. विठ्ठला वन कधी लागतो? वन 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 41 समजा लागला पहा वन. म्हणजे वन म्हणजे जंगलात नका जाऊ, पण आपण आपल्या घरातच राहून आपण अरण्यात राहिल्यासारखं राहा. आसक्ती विरहित कामामध्ये काम राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे.
सुखाचं दुःखाचं रूपांतर सुखात करायचं असेल तर काम असू द्या. मला आसक्ती सांगायची. आसक्ती किसे कहते हैं? आसक्ती म्हणजे चिटकून राहणं, ममत्व, माया. आसक्तीची व्याख्या फार सोपी आहे. एवढी व्याख्या लक्षात ठेवा. श्रीमद भागवतातली श्री गुरु महाराजांची व्याख्या आहे. आसक्ति किसे कहते हैं? जो आसक्ति है वो जा भी सकती है, उसे आसक्ति कहते हैं. विठाला आसक्ती रूपानं बाजूला व्हा. 51 कारण की वन म्हणजे आसक्तीनं बाजूला. नाही बाजूला झालं तर पोरं सांगतात बा वन. आपण स्वतःहून बाजूला होणं ही सुखाची गुरु किल्ली आहे. आपली जागा. आपण प्रपंचात गुंतून कुठपर्यंत राहावं? सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त जडी कमळ जैसे. मग मी व्यवहारी असे जेवी जळात पद्मपत्र मग मी व्यवहारी असे न वर्तत. सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त जळी कमळ जैसे. आपण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं प्रपंचातलं स्थान याचं नेहमी सिंहावलोकन करत राहावं. कारण 10 वर्षापूर्वी आपली जी इमेज होती ना, आज ती इमेज काळ फार प्रमाणात त्या काळाने त्या इमेजवर परिणाम केलेला असतो. हळूहळू आपल्याला प्रपंचातनं तो निवृत्त करत असतो, तो काळ असतो. म्हणून दुःखाला कारण असेल ती आसक्ती आहे. आसक्ती घालवण्याकरता, प्रपंचातलं ममत्व कमी करण्याकरता रामकृष्ण नामी हे धोनी साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयरूपी मंदिरामध्ये भगवंताचं स्मरण करा. भगवान परमात्मा करतील काय? भगवंताचं स्मरण कसं करावं? हे आखवो जो शाम का दर्शन किया करे. है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की. है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गाने लगी महीनों में पड़ी. मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन. हृदयरूपी मंदिरामध्ये
मंदिरामध्ये भगवंताचं नामस्मरण असू द्या. तन के तंबोरे में दो, तन के तंबोरे में दो, सांसों के तार हो गए. जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. जय सिया राम राम, जय राधे श्याम श्याम. जय सिया राम राम, जय राधे श्याम. जय सिया राम राम, जय राधे श्याम. तन के तंबोरे में दो, तन के तंबोरे में दो, सांसों के तार हो गए. जय सिया राम राम, जय राधे श्याम. जय सिया राम राम, जय राधे श्याम. अब तो तन के इस मंदिर में प्रभु का हुआ बसेरा, प्रभु का हुआ बसेरा. राम नाम नहीं होता मेरा, जन्म जन्म का फेरा, जन्म जन्म का फेरा. सुरती मुरतियों में, सुरती मुरतियों में, सुरती मुरतियों में आंसू की धार बोली. जय सिया राम राम, जय राम श्याम. जय सिया राम, जय राधे श्याम. याला म्हणतात हृदयरूपी मंदिरामध्ये स्मरण करा. मग हे स्मरण करणं आणि सोडवण करणं नेमकं फरक काय बाबा, जरा सांगा बरं. आयुष्यभर जर संसारच घोकत बसलो तर मृत्यूच्या वेळी संसारच दिसतो. आयुष्यभर जर भगवान प्रभू रामचंद्रजींचं नामस्मरण केलं, नामस्मरणामध्ये राहिलो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं नामस्मरण केलं, तर मृत्यूच्या वेळी सुद्धा भगवंत आम्हाला नेण्याकरता येतात. मग ही सोडवण आहे. जन्माला येण्याकरता कारणीभूत होते ती आसक्ती. आसक्तीला कारण होतं आमची गुंतवणूक. सर्व सुखाची आशा जन्म गेला, किंवा जन्म घेणे लागे वासने. जसे जन्माला आलो वासना होती, मग मृत्यूच्या वेळी ही वासना बाजूला ठेवायची, ही इच्छा बाजूला ठेवायची. सोपं सांगतो, आपण संसार रूपी बसमध्ये प्रवास करतो आणि संसारातल्या प्रत्येकाची अवस्था वेगवेगळी असते. ह्या बसमध्ये प्रवासात वेगवेगळ्या जागा वेगळी मिळते, कोणाला जागा मिळते कोणाला मिळत नाही. पण कठीण प्रसंगामध्ये सुद्धा या प्रवासात जो आनंदी राहतो ना, तो खरा प्रवासी. जीवन रूपी रेल्वेमध्ये प्रवास करतो किंवा बसमध्ये प्रवास करतो. आता रेल्वेची रचना जर पाहिली तर रेल्वेचं सर्वात पहिले इंजिन असतं, त्याच्या पाठीमागे एसी डबे असतात, त्याच्या पाठीमागे स्लीपर कोच असतात, त्याच्या पाठीमागे जनरल असतात, त्याच्या पाठीमागे गार्ड असतो. याच्यात मनस्थिती अन्न प्रत्येकाची वेगवेगळी असते. एसी मध्ये जो असतो ना, त्याने घरूनच बसल्या बसल्या भौरीचं व्यसन केलं, त्याच्यामुळे तो आनंदच येतो. तो म्हणतो जन्म आलो त्याचे फळं झाली. त्याला जागा मिळाली की तो म्हणतो जाऊ द्या, तो का म्हणे भाग्य या नाही. एवढ्या गर्दीत आपल्याला जागा मिळाली ना, आनंद आहे. बरं, आता त्याच्यानंतर स्लीपर कोच आहे. स्लीपर कोच मध्ये काय असतं, फक्त फॅन असतो, वातानुकूलित सुविधा नसते, म्हणजे थंड हवा नसते. फॅन जशी हवा देईल तसं राहायचं, तसं बसायचं. मग त्या वातावरण याच्यात स्लीपर कोच मधले प्रवासी काय म्हणतात, हिविले आनंदे चित्ती असू द्यावे समाधान. त्याच्या पाठीमागे जनरल मधले प्रवासी बिचारे दुःखी असतात, कारण जागा कमी असते. एकतर बसायलाच जागा नाही. कसे बसे जागा बसली, जागा मिळाली बसले, काहींनी बाकाखाली पेपर टाकले, काही रस्त्यातच बसलेत, काही बाथरूम जवळ आहेत, काही बेसिन जवळ आहेत, अँगलला पकडून उभे आहेत, पण हिंमत हारत नाहीत. ते म्हणतात जाऊ द्या, भोगतो ना गडे करावे ती म्हणी.
जाऊ द्या, दिवस निघून जातील, प्रारब्धाचा नाश हा भोगाने होतो, ते चिंतन करत असतात. जाऊ द्या, दिवस निघून जातील, दिवस निघून जातील. पण ऐका आता, या मनस्थितीमध्ये प्रवास करताना एसी मधली मनस्थिती आनंदाची होती, स्लीपर कोच मधली थोडी आनंदाची आहे आणि जनरल मधली दुःखाची आहे. जरी वेगवेगळ्या मनस्थितीत प्रवास केला तरी शेवटी उतरण्याचा प्लॅटफॉर्म सगळ्यांना एकच असतो. एसी वाल्यांना एसी प्लॅटफॉर्म नाही, एसी वाल्यांना तोच प्लॅटफॉर्म आहे जो जनरल मध्ये प्रवास करतो, तो प्रवासी आहे. मग प्लॅटफॉर्म मला सांगायचं आहे, मृत्यूरूपी प्लॅटफॉर्म हा सगळ्यांचा सारखाच आहे. जीवन किती दुःखात जाऊ द्या, पण उतरणं आनंदात झालं की पुन्हा प्रवासच सुरू होणे. याला म्हणतात एकदा जन्माला येणं आणि एकदा जन्माला येऊन जन्माचं सार्थक होणं. मग आता उतरणं आनंदात कधी होईल? उतरणं आनंदात कधी होईल? आपण 5 बॅग घेऊन बसलो होतो रेल्वेत. किती? 5 बॅग. 5च्या 5 बॅग रेल्वेत बसलो, प्रवास झाला. उतरताना या सगळ्याच्या सगळ्या बॅग घेऊन खाली उतरलं पाहिजे. एखादी बॅग का रेल्वेत शिल्लक राहिली का पुन्हा रेल्वे पकडावं लागते आपल्याला. ती या जन्म मृत्यूच्या या प्रवासामध्ये, या मृत्यू लोकात आम्ही प्रवासी आहोत. या प्रवासात आसक्ती रूपी बॅग घेऊन आलोत आपण. उतरताना सगळ्या आसक्ती बाजूला काढायच्या. सगळ्या बॅग आहेत, आपल्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, मनोरथ आहेत, त्याच्यात गुंतून न देता त्या रेल्वेच्या प्रवासात आपली इच्छा, आपली बॅग न ठेवता सगळ्या पूर्ण करून हे जीवन भगवंताच्या चरणी समर्पित करणं, याला म्हणतात जीवनाचा समारोप. पण आसक्ती विरहित उतरणं कधी होईल? हृदय मंदिरी स्मराकारी. ज्यावेळी भगवंताचं नामस्मरण होईल त्याच वेळी जन्म मृत्यूचा प्रवास थांबेल. जगद्गुरूंचा स्वतःचा अनुभव महाराज सांगतात, कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे येणे गुणे. महाराजांनी स्वतः नामस्मरण केलं आणि स्वतः त्यातनं स्वतःची सुटका करून घेतली. महाराज गौरवशाली स्वतःचा निर्याणाचा प्रसंग या जगताच्या समोर ठेवतात. यासाठी केला होता, यासाठी केला होता, गेला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा. समारोप गोड होण्याकरता त्या साधकाला आयुष्यभर भगवंताचं भजन करावं लागेल. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरागारे. मग हृदयरूपी मंदिरामध्ये आम्ही स्मरण केलं देवा. मग स्मरण केल्यानंतर आमचं जीवन कसं होईल? तर ज्यावेळी हा देह या प्रपंचातून निवृत्त होईल, देह निवृत्त होतो प्रत्येकाचा, आणि जात आगवे हे शरीर नाशवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. देहाचा स्वभाव आहे नाशवंत, देह हा त्याचा स्वभाव आहे. हा देह नाशवंत, मळमूत्राचा बांधा हा त्याचा स्वभाव आहे.
पण ते स्वभावाकडे तो जाणारच आहे. जात असताना ज्यावेळी इंद्रिय थकतायत, मला पाय चालू देत नाही, हात टाळ वाजू देत नाही, माझी वाचा भजन करू देत नाही, डोळे देवाला पाहू देत नाही, कान भजन ऐकू देत नाही, अशा वेळी हा देह देवाला विनंती करत असतो, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर वाडी मग देवा नको आता, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांची जाळे उगवणे. अशा वेळी ज्यावेळी हा देह भजन करत नाही ना, त्यावेळी भगवान परमात्मा येतात आणि त्या देहाचं भजन करतात. सांगून जाईल मी आपल्याला, पितामह भीष्माचार्य भगवंताला विनंती करत होते, इतना तो करणा स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वो शिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, एक भक्त की है अर्जी, खुद कर सकी है अर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. प्रभू, ज्यावेळी माझा प्राण माझ्या शरीरातून निघेल त्यावेळी तुमचं दर्शन व्हावं. आणि भगवान परमात्मा त्या जीवाला दर्शन देतात. ज्या जीवाने भजन केलं त्याच जीवाला दर्शन होतं आणि भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर अंतकालीचे मामेव स्मरमुक्त्वा कलेवरम यत् प्रयाति समद्भावम याती नस्तत्र संशयः. अंतकाली ज्याचे नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, त्याच्या सुखाला पार नाही. तरले तरती हा भरवसा नामधारकांचा धसा, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. ज्या जीवाने भजन केलं त्या जीवाची सोडवण होईल. माऊली ज्ञानोबाराय आम्हाला उपदेश करतात की आपण भजन करा आणि आपणच सोडवण करून घ्या. अभंगाचं दुसरं आपुली आपण करा सोडवण, 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 आपुली आपण
आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. संसार बंधनातून आपण आपल्याला सोडवून घ्या. संसार बंधन कोणतं आहे? या बंधनात आपण देहानं बांधलेलो नाही आहोत, पण आसक्तीनं बांधलेलो आहोत. आपला देह जरी बांधलेला नसला तरी आपलं लक्ष, आपलं चित्त, आपलं चिंतन हे प्रपंचातच राहणं याला म्हणतात बंधन. हे बंधन सोडायचं असेल तर रामकृष्ण नामी हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरागारी. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. संसारामध्ये आपण किती दिवस राहिलो यापेक्षा कसे राहिलो याला फार महत्व आहे. आपण किती दिवस थांबणार आहोत सांगता येत नाही. आयुष्याची आकडेवारी जर विचार केला तर आयुष्य माणसाचं कमी होत चाललं. पहिली माणसं जगायची 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000 वर्ष जगायची कृतयुगामध्ये. देवाने पाहिलं पॅकेज कमी करून टाकू. आता देवाने आयुष्याचं पॅकेज कमी केलं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. 10,000 वर्षाचं आयुष्य. 10,000तलं 1 शून्य द्वापर युगात कमी झाला 1,000 वर्षाचं. 1,000तलं 1 शून्य कलियुगात कमी झाला 100 वर्षाचं आहे. मोहन भाऊ 100तलं शून्य कमी करू नका देवाला म्हणा. आता 100तलं शून्य कमी झाला. अल्प आयुष्य मानव देहा शत गणिले अघराय मध्ये भागवत पिडारो वृक्ष काय भजनासी उरलेले पाहेगा राम राम स्मराधी. राम राम स्मराधी. राम राम स्मराधी. राम राम स्मराधी. वारे सावध तोडा माय आशा काही न चले मग गाळा पडेल फासा. पुढे हुशार तोडा हे ओळख सांगा. सावध करण्याकरता संतांनी प्रमाण खूप सांगितले. हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल. सरती शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. पिंगळा महाद्वारी सोडवण करण्याकरता आम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल. एक वाक्य लक्षात ठेवा. आपण या सुळेवाडीत परत जन्माला येणार नाही. परत नाही. एकदा जन्म आहे. परत कोणी किती म्हटलं मला परत यायचंय जमत परत जन्माला यायचंय. या जन्मावर या जगण्यावर कितीदा? 100 वेळा. शहाण्या माणसांचं आयुष्य किती होतं सांगू तुम्हाला. किती दिवस जगले ते, किती दिवस आपल्यात राहिले. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे. 22 वर्षामध्ये त्यांनी माऊली हा शब्द स्वतःच्या आचरणातून निर्माण केला. तो मा उ आणि ली अगोदर नव्हता हा शब्द. मा हा शब्द आहे. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर. अस्तित्व आहे. मला सच्चिदानंद पदवी सांगायची की प्रपंचात अनेक जण येऊन जातात पण मागे शिल्लक राहिले माऊली ज्ञानोबराय. मागे शिल्लक राहिले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. आपण पंढरपूरला जातो. पंढरपूरला जातो ना, भजन करत करत जातो. कोणाला भेटायला जातो?
पांडुरंग परमात्म्यांना भेटायला जातो, पण भजन कोणाचं नामस्मरणाचं, कोणाचं जय जयकार करतो? भजन कोणाचं आहे? ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत ज्यांचं नामस्मरण केलं जाईल त्या विभूती आहेत. आपोली आपण, करा सोडवा. एक संप्रदायाचं वैभव सांगू का तुम्हाला? वारकरी संप्रदायाचं वैभव लक्षात ठेवा. माऊली ज्ञानोबारांचं कार्य सर्वसामान्य जीवा करताय. सर्वसामान्यापासून ते विद्वानातला विद्वान असू द्या, त्याच्याकरता कार्य. पण जे शास्त्रज्ञ ना, शास्त्रज्ञ अंतराळाचं संशोधन करणारी संस्था आहे नासा. या नासा संस्थेच्या हेड ऑफिसच्या गेटवर माऊली ज्ञानोबारांचं 9 ओव्यांचं पासायदान इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लावलेलं आहे. अर्थात आता प्रत्येक जण ज्यावेळी ऑफिसमध्ये जातो ना शास्त्रज्ञ, त्यावेळी तो माऊलींच्या पासायदानाला वंदन करतो, आशीर्वाद घेतो आणि मग कार्याला सुरुवात करतो. हा संप्रदाय हे वैभव आहे. म्हणून माऊलींचं आचरण, माऊलींचं वैभव, माऊलींचे तुमच्या आमच्यावरती आशीर्वाद हे सदैव राहावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी एक करा. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपोली आपण, करा सोडवण, संसार बंधन तोडावेली. माऊली ज्ञानोबारांना का साधकाने प्रश्न विचारला, माऊली तुम्ही म्हणताय ठीक आहे आम्ही भजन करतो, पण तुम्हाला भजनाचा अनुभव आहे का? माऊलींनी तो स्वानुभव सांगितला अभंगाचा समारोप. ज्ञान देवाज्ञानी रामकृष्ण ज्ञान देवज्ञानी रामकृष्ण
Yeah.
माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायण गिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरलागेट यांचा आशीर्वाद गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय आप्पांच्या चरणी समर्पित करतो. समस्त गावकर परिवार हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज त्यांचा संपूर्ण परिवार यांनी अतिशय गोड असं नियोजन केलं. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं